हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते. तर गेल्या वेळेला जो व्हिडिओ होता त्याच्या पुढचा नाऊनचा टॉपिक आज आपण बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे कलेक्टिव्ह नाउन्स. ठीक आहे. आता कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काय? नावामध्येच त्याचा अर्थ आहे त्याचा कलेक्शन. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण एकत्रपणे करतो किंवा पाहतो तर त्याला एक ग्रुप आपण असं म्हणतो, कारण ते आपण एक कलेक्टिव्हली काम करत असतो, बरोबर. तर असं ज्या गोष्टी कलेक्टिव्हली आपल्याला दिसतात, एकत्र दिसतात आणि त्या एकत्र त्यांच्या असण्याला आपण जे एखादं नाव देतो त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन्स. ठीक आहे. आता उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या जंगलामध्ये फिरायला गेलो. तुमच्यापैकी खूप जणांनी जंगलाला भेट दिली असेल कदाचित. तर जंगलामध्ये काय असतं, अनेकदा एक असा हत्ती, खूप सारे हत्ती असतात, एकत्र जात असतात. तर मराठीत आपण त्यांना काय म्हणतो? मराठीत आपण त्याला म्हणतो हत्तींचा कळप. ठीक आहे. किंवा हरणांचा कळप. ठीक आहे. किंवा मासे आहेत तर माशांचा समूह. किंवा आता आपण सगळे शाळेत जातो तर शाळा किंवा वर्गखोली म्हणजेच क्लासरूम. तर जिथे जिथे काही माणसं असतील, वस्तू असतील, प्राणी असतील, एकत्र येतात आणि त्यांच्या त्या एकत्र येण्याला एखादं नाव जे दिलं जातं त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन्स. आता कोणते कोणते कलेक्टिव्ह नाउन्स आहेत आपण हे मराठीतनं समजावून घेतलं. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात? समजा हत्तींचा कळप आहे तर त्याला म्हणतात अ हर्ड ऑफ एलिफंट्स किंवा अ हर्ड ऑफ डिअर. ठीक आहे. अ स्कूल ऑफ फिश, अ लिटर ऑफ किटन्स. ठीक आहे. अशी वेगवेगळी कलेक्टिव्ह नाउन्सची उदाहरणं आहेत. आपण आणखीन काही उदाहरणं आहेत, आणखीन काही नाउन्स आहेत कलेक्टिव्ह नाउन्सची उदाहरणं, ती आता बघूयात. तर ही 10 उदाहरणं आहेत कलेक्टिव्ह नाउन्सची. अ पाईल ऑफ बुक्स म्हणजे एकावर एक अशी पुस्तकांची आपण थप्पी ठेवलेली असते. मराठीमध्ये त्याला पुस्तकांची थप्पी असं आपण म्हणू शकतो. अ पाईल ऑफ बुक्स, अ बंच ऑफ कीज, चाव्यांचा जुडगा. अ टीम ऑफ प्लेयर्स, अ बाउल ऑफ राईस. एका बाउलमध्ये जेव्हा आपण खूप राईस घेतलेला असतो, भात घेतलेला असतो, तर किती भात आहे आपण सांगू शकत नाही, बरोबर. मग त्याला आपण म्हणणार एक वाटी बाउल असं जे आपण एक वाटी भात असं जे आपण म्हणतो. सो अ बाउल ऑफ राईस. द क्राऊड ऑफ पीपल, गर्दी. अन आर्मी ऑफ सोल्जर्स. द रेंज ऑफ माउंटन्स, मराठीमध्ये त्याला पर्वत रांग असं म्हणतात किंवा पर्वत रांगा. ठीक आहे. अ लोफ ऑफ ब्रेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा, उडताना खूप सुंदर दिसतो. तुम्ही अगदी खिडकीत उभे असाल आणि पक्षी असे उडत गेले आणि कितीही वेळा ते आपण बघितलं तरीसुद्धा बघायला खूप मजा येते. तर पक्ष्यांचा थवा किंवा अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. आणि अ बास्केट ऑफ फ्रूट्स, एखाद्या बास्केटमध्ये छान अशी भरगच्च एकावर एक छान ठेवलेली अशी फळं जर ठेवलेली असतील तर ती तशीही बघायला खूप छान वाटतात, फोटोत बघायला छान वाटतात. चित्र काढतात बरेच जणं तशा एक पूर्ण भरलेल्या अशा फळांच्या टोपलीची. त्यामुळे ते सुद्धा बघायला खूप छान वाटतं. तर ही सगळी 10 उदाहरणं आहेत कलेक्टिव्ह नाउन्सची. याच्यापेक्षा अजून भरपूर उदाहरणं तुम्हाला सापडतील, कुठे कुठे मिळू शकतील. तर ती शोधा आणि अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे. पुढच्या वेळेला नवीन कॉन्सेप्टसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.